नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवयाचा उपमा कसा करायचा ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवू. कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेऊ. तेल गरम झाल्यावर आता त्यामध्ये 1 वाटी शेवया घालून घ्यायच्या आहेत. आता शेवया भाजून घेऊ. मध्यम गॅसवर शेवया भाजून घ्यायच्या आहेत. सतत हलवत भाजून घ्यायच्या आहेत. बघा, आपल्या शेवया भाजून तयार आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेऊ. आता अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. त्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. त्याला चांगले मिक्स परतून घ्यायचे आहे. ज्या वाटीने शेवया घेतल्या होत्या त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घालून घ्यायचे आहे. पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. आता भाजून घेतलेल्या शेवया घालून घ्यायच्या आहेत. त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता शेवयाला चांगली उकळी आलेली आहे. आता यावर टोपण ठेवून 5 मिनिटं मध्यम गॅसवर शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. बघा, आपल्या शेवया शिजलेल्या आहेत. त्याला चांगले मिक्स करून घेऊ. आपल्या शेवया तयार आहेत. शेवयाचं उपीट तयार आहे.